मित्रांनो, फक्त 6 तासाचा प्रवास राहिलेला, पण 12 तास झाले तरी अजून 70-80 किलोमीटर बाकी आहे. काय वाटतं तुम्हाला आज तरी आम्ही पोहोचू की नाही? नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे लवराज. तर आज आपल्या प्रवासाचा आहे दुसरा दिवस जो असणार आहे कटनी ते प्रयागराज. ते बोलतात ना, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, असंच झालंय आमच्याबरोबर. तर चला आता सुरू करूया. काल रात्री आम्ही डोंबिवली ते कटनी प्रवास केला वाया समृद्धी हायवे आणि ह्या हॉटेलमध्ये येऊन राहिलेलो. आता पैसे भरलेच आहे तर फ्रीचा मॉर्निंग ब्रेकफास्ट कोण सोडणार? पण आम्ही मॉर्निंग ब्रेकफास्टच्या जागी लंचच केला, कारण आता डायरेक्ट गाडीत बसायचं आणि प्रयागराजलाच उतरायचंय. आरामात निघता-निघता चांगलाच लेट झाला आहे आणि फायनली 1 वाजता आम्ही प्रवास सुरू केला. हायवेला लागताच आम्हाला पोलीस काका दिसले आणि त्याने आम्हाला एक मस्त बॅकअप प्लॅन दिला. एवढ्या ट्रॅफिकमध्ये तर आमचे 1-2 तास गेले. शेवटी आम्ही गाडी वळवली आणि त्या पोलीस काकांनी दिलेला बॅकअप प्लॅन म्हणजेच एका दुसऱ्या गावातल्या रस्त्यावरून जायचा निर्णय घेतला. रस्ते तसे थोडे खराबच होते आणि खूप टाईमही जात होता कारण स्पीड कमी झालेला. बघता-बघता सनसेटचा टाईम आला आणि त्या मावळत्या सूर्याकडे बघून असं वाटत होतं ट्रॅफिक वाचवण्यासाठी जे आम्ही पैसे हॉटेलमध्ये टाकले ते अशाच या सूर्याबरोबर डुबून गेले. रात्र झाली, रोडही खराब होते आणि संपतही नव्हते. ती बघा सिटी किती लांब राहिली आहे. आम्ही कुठल्या जंगलमध्ये जातोय काय माहिती? सगळं Google मॅपच्या भरोश्यावर सोडून दिलेलं. फायनली आम्ही परत हायवेवर आलो. थोडं मिर्झापूरचं ट्रॅफिक लागलेलं, पण तेही नंतर क्लिअर झालं. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ना, की आता ट्रॅफिक संपलंय, पण असं नाहीये. आता बॉस लेव्हलचं ट्रॅफिक येणार आहे. ह्याला हरवलं, की आपण खरंच प्रयागराजला पोहोचणार आहे. हा व्ह्यू बघा मित्रांनो, घाटातून काय खतरनाक दिसतंय. 2 वाजले आहेत रात्रीचे आणि 12 तासानंतरही असं ट्रॅफिक पार करायचं आहे, तर खरंच देवाची साथ पाहिजे. सगळे गाड्या बंद करून झोपलेले. आमची मंडळी पण झोपलेली. मी फक्त अर्ध्या-अर्ध्या तासाने 30-40 मीटर गाडी पुढे करायला जागा होतो. मी बोललो ना, देवाची साथ पाहिजे. बघा, छोट्या गाड्यांना दुसऱ्या दिशेने पाठवलं आणि हा पण एक गावातला रस्ता होता. परत आता हायवेला आलो आम्ही आणि आता खूप चालवली मी गाडी. आता 2 तास तरी रेस्ट घेतो. 4 वाजलेले आणि अजून 2 तासाचा रस्ता बाकी होता. परत अख्खा उद्याचा दिवस काढायचा आहे. मित्रांनो, फायनली एवढ्या स्ट्रगल नंतर अरेल घाट दिसला आपल्याला महाकुंभच्या जवळचा आणि आता वाजले सकाळचे 6:30. आपली 6 तासाची जर्नी झाली आहे 17 तासांची. पण आपण पोहोचलो आहे फायनली महाकुंभला. हर हर गंगे. पण एक सीन झाला आहे मित्रांनो. आम्हाला रस्त्यात एका माणसाने सांगितलं, की बोट आज बंद आहेत कारण की राष्ट्रपती येणार आहेत. तर आता पुढे काय करायचं? मग आता 6-7 किलोमीटर चालावं लागेल का? बघूया आता आपण उद्याच काय होणार आहे नक्की.